Welcome to SS Education. Here you will find exercises for 5th to 12th grade. For videos of these exercises, subscribe to my channel. ऑगस्ट 15 स्वातंत्र्य दिन भाषण. आदरणीय मुख्याध्यापक सर, सर्व शिक्षकवृंद, उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आपणा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आज आपण आपल्या देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत. 15 ऑगस्ट 1947 हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिलेला दिवस आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग, बलिदान आणि संघर्षामुळे आपला भारत देश परकीय गुलामीतून मुक्त झाला. महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, शहीद भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी आपल्या देशासाठी अतुलनीय योगदान दिले. त्यांच्या त्यागामुळे आज आपण स्वतंत्र भारतात मुक्तपणे जगत आहोत. त्यांच्या कार्यांचे स्मरण करणे आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. भारत हा विविधतेत एकता असलेला महान देश आहे. वेगवेगळ्या भाषा, धर्म, संस्कृती आणि परंपरा असूनही आपण सर्व भारतीय एक आहोत. आपल्या देशाने विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, शेती, उद्योग, क्रीडा आणि अंतरिक्ष संशोधन अशा अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती केली आहे. ही प्रगती पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे. विद्यार्थी म्हणून आपण प्रामाणिकपणे अभ्यास करणे, शिस्त पाळणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे, स्वच्छता राखणे, संविधानाचा आदर करणे आणि देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणे हे आपले कर्तव्य आहे. आपण चांगले नागरिक बनलो तर भारत अधिक सक्षम, समृद्ध आणि विकसित राष्ट्र बनेल. चला, या स्वातंत्र्यदिनी आपण देशप्रेम, एकता, बंधुता आणि प्रामाणिकपणाची शपथ घेऊया. आपल्या महान भारताला जगातील सर्वोत्तम राष्ट्र बनवण्यासाठी नेहमी प्रयत्न करूया. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.